अर्धा किलो चिकन आहे इथे. आपण याला चांगल्या प्रकारे धुवून घेऊया. धने घेतले आहेत इथे, लवंग घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, काळी मिरी, शहाजिरा, खोबऱ्याचा कीस घेतला इथे, दगडफूल आणि तीळ आहे, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट. थोडीशी हळद घालूया चिकन मध्ये, मीठ घालूया. मॅरिनेशन साठी आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया. याला आपण एक 10 मिनिट झाकून ठेवूया. इथे मी एक छोटा कांदा घेतला आहे. आपण याला बारीक चिरून घेऊया, कारण आपण चिकन शिजताना घालणार आहोत. ते कांदा बारीक चिरलाय तो आपण घालून घेऊया. तेल बिलकुल नाही घालायचं अगोदर. 1-2 मिनिटं कांदा आपण असाच परतून घेऊया. इथे आपण थोडासा लालसर होऊ द्यायचा कांदा. यामध्ये आपण 1 कवळा तेल घालून घेऊया. हे चिकन आता आपण मॅरिनेट केलेलं यामध्ये घालून घेऊया. 1 ग्लास पाणी घ्यायचं. जे चिकनचं पातळ होतं आपण त्यामध्ये व्यवस्थित घेऊन 1 ग्लास पाणी टाकायचं. अजून 1 ग्लास पाणी आपण इथे घालणार आहोत. त्याला आपण झाकण लावून घेऊ कुकरला. आता आपण मसाला बनवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं लागतात. 1 ते 2 ड्रॉप आपण इथे ऑइल टाकून भाजून घेतो चांगलं कुकर. हे आपल्या इथं मसाला चांगला भाजून झाला आहे. भाजून घेऊया. कांदा परत आपण यामध्ये आपण थोडंसं ऑइल घालून लालसर होईपर्यंत आपण कांदा हा भाजून घ्यायचा आहे. तो आपण बनवून घेऊया. मिक्सर पाणी घालून मसाला आपण बारीक करून घेऊया चांगलं. आपण टोमॅटो घालून घेऊया. याला आपण प्लेट मध्ये काढून थंड व्हायला ठेवून याला आपण थंड. इथे मी 2 ग्लास पाणी ठेवलंय गरम करायला. आपण जेव्हा भाजीला फोडणी घालू तेव्हा आपण गरम केलेलंच पाणी टाकायचं. याला ग्राइंड करून घेऊया. हे बघा, ते आपली पेस्ट रेडी झाली आहे. आपलं चिकन इथे मस्त शिजलंय. तेल घालून घेऊया. यामध्ये आपण घालत आहोत अद्रक लसूणची पेस्ट. हे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे, आपण यामध्ये घालून घेऊया. आता आपण इथं घालूया लाल मिरची. हा जो आपण काळा मसाला बनवलाय तो घालून घेऊया 1 चम्मच. इथे जे गरम पाणी बनवले ते आपण थोडंसं त्यामध्ये घालून घ्यायचं, कारण मसाला जळत नाही. आणि याला आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाला. हे बघा, असं तेल सुटलं पाहिजे आपल्या मसाल्याला. यामध्ये आपण कोथिंबीर मीठ घालून घेऊया. आपण यामध्ये लक्षात राहू द्या, मॅरिनेशन करताना आपण मीठ घातलं होतं. 1 चमचा घालायचं. आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. याला आपण झाकून 2 मिनिटं शिजून घ्यायचं.
हे आपले चिकन इथे शिजलं आहे.